नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात करेंगे नांदेड़ की, जहां माहौर तालुका के माता रमाई घरकुल और प्रधानमंत्री आवास योजना के लाभार्थी रेत से वंचित। आगे बात करेंगे अकोला की, जहां मुर्तिजापुर में जय श्री राम के जयकारों के साथ मोटरसाइकिल रैली संपन्न हुई। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से बात करेंगे। माहौर तालुका के मौजी टाकली गांव में राजस्व अधिकारियों और कर्मचारियों के आशीर्वाद से पैनगंगा नदी क्षेत्र से दिन रात अवैध रेत खनन किया जा रहा है और टाकली क्षेत्र में सैकड़ों ब्रास अवैध रेत का भंडारण मौजूद है। ये स्थिति लांजी, नेर, चोलेवाड़ी, पटसा, हटसनी, हिंगड़ी, दिगड़ी और साकुड़ जैसे अन्य गांवों में देखने को मिल रही है। पैनगंगा नदी क्षेत्र से अवैध खनन करना, राजस्व अधिकारियों और कर्मचारियों द्वारा रेत जब्त करना और फिर उन्हीं चोरों को जब्ती की रसीदें देना, ये पूरा तंत्र बिना अधिकारियों के मिलीभगत के संभव नहीं। माहौर तालुका के कई गांवों में गुंडा और आपराधिक प्रवृत्ति के रेत चोर सक्रिय हैं, जिनमें नेर, चोलेवाड़ी, टाकली, बड़सा, पेंड, पटसा, नागोबा, साइफल, दिगड़ी, साकुर आदि प्रमुख हैं। इन रेत चोरों ने पूरे तालुका में दहशत फैला रखी है। इस संदर्भ में 3 और 4 अप्रैल 2025 को युवा ग्रामीण पत्रकार संघ माहौर तालुका की टीम ने प्रत्येक रेत घाट पर तलाठी गावंडे को साथ लेकर निरीक्षण किया। उन्होंने नेर, चोलेवाड़ी, टाकली, बड़सा, नागडो और साइफल के रेत घाटों का जायजा लिया। हर घाट पर रात भर अवैध खनन जारी था, जबकि चोलेवाड़ी में प्रशासन द्वारा निर्धारित भंडारण से 4 गुना अधिक लगभग 150 से 200 ब्रास रेत पाया गया। टाकली के शमशान भूमि क्षेत्र में भी 80 से 90 ब्रास रेत का भंडारण पाया गया और चोलेवाड़ी में 300 से 400 ब्रास रेत वर्तमान में उपलब्ध हैं। नेर के तलाठी चंद्रकांत बाबर, टाकली के तलाठी गावंडे, मंडल अधिकारी सीताराम तालसुंदर और माहौर के नायब तहसीलदार राजकुमार राठौर को जब फोन द्वारा सूचित किया गया तो पत्रकारों की टीम के निरीक्षण के दौरान अपेक्षा से कई गुना अधिक रेत मिलने के बावजूद उन्होंने कोई स्पष्ट जवाब नहीं दिया। तहसील कार्यालय के सामने बयान के लिए बुलाने पर 2 से 3 घंटे इंतजार के बावजूद कोई भी अधिकारी उपस्थित नहीं हुए। सवाल ये उठता है कि गरीब घरकुल धारकों को सस्ती दर पर रेत मिलेगी अथवा नहीं, ये एक रहस्य बना हुआ है। दिनांक 4 रोजी आम्ही माहूर तहसील येथे आलेले आहो आणि तसेच माहूर पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष आपले कांबळे, समाधान कांबळे उपाध्यक्ष, आज लगातार 3 दिवस झालेले आहे। 2 दिवस अगोदर आम्ही माहूर तहसील येथे अर्ज दिलेला आहे की जे चोले घाट, टाकळी, वडसा, पडसा इथली जे सर्व रेती जप्त करून माहूर तहसीलला येथे घेऊन येणे आणि जे गोरगरीब यांना रमाई घरकुल, पंतप्रधान घरकुल दिले यांना कमी दरात देण्यात यावे, तसा या युवा ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे माननीय तहसीलदार राजेश राठोड साहेब यांना दिलेला आहे। त्यानंतर सदरील आज यांना आपण याच्यावर प्रतिक्रिया विचारू। समाधान कांबळे, उपतालुका अध्यक्ष युवा ग्रामीण, यावर तुमची काय प्रतिक्रिया सांगा। नमस्कार, मी समाधान कांबळे, युवा ग्रामीण पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष माहूर। गेल्या 2 दिवसाखाली युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूरतर्फे घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती साठा रेती उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही एक निवेदन दिलं होतं आणि काल दिनांक 3 व आज 4 या 2 दिवसापासून आम्ही जिथे साठा आहे, नेर, लिंबायत, चोलेवाडी, टाकळी अशा ठिकाणी जाऊन बघितले असता तिथे हजारो ब्रास रेती उपलब्ध आहे आणि हजारो ब्रास रेती उपलब्ध असून आज तलाठी गावंडे साहेब यांनी अहवाल तहसील कार्यालय येथे सादर केला असता त्याच्यामध्ये फक्त टाकळी येथील 42 ब्रास एवढाच साठा त्यांनी दाखवलेला आहे, पण अक्षरशः पाहता तिथे हजारो ब्रास रेती उपलब्ध आहे। आमच्याकडे गुगल मॅपचे फोटोज, व्हिडिओज उपलब्ध आहे आणि स्पॉटवर जाऊन आम्ही आमचे पूर्ण पत्रकार, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची टीम आमचा जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी जातो, पण तिथे तहसीलदार असो, तलाठी असो, ग्रामसेवक आपलं मंडळ अधिकारी असो, यांना फोन केला असता यांचे मोबाईल्स आमचे नंबर यांनी ब्लॅक लिस्टमध्ये टाकले
आमच्याशी त्यांना हे नाही, फोन उचलत नाही आहेत. आणि गावंडे यांनी त्यांनी चुकीचा पंचनामा सादर केला इथं तहसील कार्यालय येथे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सदरील गावंडे, तलाठी आणि सामसुंदर जे मंडळाधिकारी आहे, तुम्ही प्रत्यक्षात तिथं पाहणी केली असता, प्रत्यक्ष स्पॉटवर गेले नदीमध्ये, आणि नदीच्या बाहेर जेवढा साठा जमा आहे, तुम्ही आज कम से कम 2000, 4000, 5000 बरास रेती तिथं आहे. गुगल पेमध्ये तुमचं सगळं आहे. पण तलाठी आणि सामसुंदर यांनी असं लिहिलं आहे की 42च बरास रेती आहे. यावर नाही, यांनी गावंडे जे तिथले जे टाकळीचे जे आहेत त्यांनी एकाच जागचा पंचनामा केला. अक्षरशः पाहता नेर, लिंबायत, टाकळी या ठिकाणी सायफळ नाही, सॉरी, कोणतं, चोलेवाडी आणि महादेवपेठ या ठिकाणी हजारो नाही तर 2000 ब्रास रेती आत्ता अवेलेबल आणि उपलब्ध आहे. फोटो आहे तुमचा, त्यांचे आमच्याकडे फुटेज सुद्धा उपलब्ध आहे गुगल मॅपमधले. आणि गावंडे यांनी चुकीचा अहवाल सादर करून तहसील कार्यालयाला त्यांनी चुकीचा अहवाल सादर केलेला आहे. आज त्यांची याच चुकीचा अहवाल सादर केला किंवा मग आमचे पत्रकारांचे जे नंबर यांनी ब्लॉक लिस्टमध्ये टाकले, तर यांची माहिती घेण्याकरिता त्यांनी किंवा हे जे अहवाल यांनी सादर केला यांच्याविषयी यांची बाईट घेण्यासाठी यांना इथं बोलवले असता आम्हाला येतो करून तहसील कार्यालय माहूर येथे 2 घंट्यापासून बसून ठेवले. पण गावंडे असो, आमचे माननीय श्री राजेश राठोड साहेब असतील, राजकुमार साहेब असतील, जेठे साहेब असतील, किंवा आपले साळसुंदर मंडळ अधिकारी साळसुंदर साहेब असतील, अद्यापही ते आलेले नाहीत. म्हणजे तुम्हाला कोणत्याही तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सपोर्ट केलेला नाही? कुठलाही आम्हाला त्यांचा सपोर्ट भेटलेला नाही. आम्ही 2 दिवसापासून पूर्ण माहूर तालुक्यातले जेवढे काही रेती घाट आहेत हे फिरत आहोत, पण आम्हाला तहसील मार्फत कुठलीही मदत भेटलेली नाही आणि त्यांनी आम्हाला सपोर्टसुद्धा केलेला नाही. या साठ्याचं तुम्ही म्हणजे कशासाठी प्रयत्न करत आहात? आपण 2 दिवसाखाली युवा ग्रामीण पत्रकार संघटनेमार्फत गोरगरिबांना घरकुलासाठी मोफत दरात रेती मिळावे यासाठी निवेदन दिलं होतं. आणि त्याच अनुषंगाने यांनी सांगितलं की इथं रेती साठा उपलब्ध नाही. पण अक्षरशः आमच्या माहूर तालुक्यातील युवा ग्रामीण पत्रकार संघ या टीमने रेती घाटावर जाऊन पाहणी केली असता तिथे हजारो नाही 2000 ब्रास रेती उपलब्ध आहे. पण यांनी खोटा अहवाल इथे सादर करून 42 ब्रास, फक्त 42 ब्रास रेती दाखवून बाकीचा पूर्ण हे करून टाकलं त्यांनी. यांचं म्हणणं आहे की सामसुंदर मंडळाधिकारी आणि गावंडे यांच्यावर शंका निशंका जनते करत आहे की बा इतकी मोठा साठा असून सुद्धा तहसीलला त्याने असा खोटा अहवाल सादर केला की प्रत्यक्ष आमच्याकडे गुगल मेपमध्ये यांच्याकडे फोटो उपलब्ध आहे, शूटिंगसुद्धा उपलब्ध आहे. परवाला यांनी नदीत गेले, नदीमध्ये ते 40 ते 50, 60 लेबर लोक, 4 ट्रॅक्टरचे फुटेज आहेत, त्याच्या माल भरणं चालू आहे. तरी म्हणतात की आमचे कर्मचारी सर्व रेस्क्यू टीम आमचे सगळं कार्य करीत आहे. पण प्रत्यक्ष ज्यावेळेस युवा ग्रामचे पत्रकार आणि शी न्यूज गणेश खडसे हे स्वतः यांच्यासोबत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता तिथं सर्व प्रकारचा माल उपलब्ध आहे. परंतु याच्यात कारण काय आहे की नायब तहसीलदार हजारो प्रकार तिथे रेती उपलब्ध आहे, पण आम्ही आमच्या स्वतःसाठी काही करीत नाही. हे जे सर्व आम्ही जे करत आहे की गोरगरिबाला आज 8000 7000 हे जे रेती माफिया है। महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता गणेश खडसे की रिपोर्ट। मूर्तिजापुर में हिंदू भाइयों के आराध्य देव भगवान श्री रामनवमी के अवसर पर सार्वजनिक श्री रामनवमी जन्मोत्सव समिति एवं सकल हिंदू समाज मूर्तिजापुर के संयुक्त तत्वाधान में नगर की पुरानी बस्ती स्थित श्री राम मंदिर एवं स्वामी समर्थ मंदिर से भव्य मोटरसाइकिल रैली प्रारंभ की गई। रैली का समापन स्टेशन क्षेत्र स्थित श्री राम मंदिर पर हुआ। श्री रामनवमी के अवसर पर मूर्तिजापुर शहर को भगवा झंडों और शहर के विभिन्न स्थानों पर फहराए गए बैनरों से सजाया गया था। श्री रामनवमी के अवसर पर शुरू हुई मोटरसाइकिल रैली शहर की पुरानी बस्ती श्री राम मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, महाराजा चौक, मोरारजी चौक, वीर भगत सिंह चौक, बाईपास रोड, कारंजा चौक, श्री छत्रपति शिवाजी महाराज चौक, रेलवे स्टेशन क्षेत्र से गुजरी। रैली का समापन स्टेशन क्षेत्र से श्री राम मंदिर पर हुआ।
सार्वजनिक श्री रामनवमी जन्मोत्सव समिति एवं सकल हिंदू समाज मूर्तिजापुर द्वारा संयुक्त रूप से आयोजित मोटरसाइकिल रैली में युवाओं ने भगवा दुपट्टा एवं वाहन पर भगवा ध्वज धारण कर पीछे बैठे व्यक्ति के हाथ में भगवा ध्वज लेकर जय श्री राम का नारा लगाते हुए नगर में भव्य मोटरसाइकिल रैली निकाली। इस रैली में हजारों नागरिकों ने भाग लिया। इस अवसर पर मूर्तिजापुर शहर पुलिस द्वारा कड़ी सुरक्षा व्यवस्था की गई थी। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत खंडलाय बुगांव में चावड़ी वाचन उपक्रम संपन्न। दिनांक 5 अप्रैल 2025 शनिवार को जेपराजशाला और भटाई देवी माध्य विद्यालय खंडलाय बुआ के छात्रों का निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत खंडलाय बुगांव के चावड़ी पर चावड़ी वाचन कार्यक्रम संपन्न हुआ। इस कार्यक्रम में कक्षा 2 से 5वीं तक के छात्रों ने पालक ग्रामस्थों के सामने चावड़ी पर पाठ लिखकर दिखाए, पढ़कर दिखाए, वहीं गणतज्ञ क्रिया करके दिखाई। ये देखकर सभी ग्रामस्थों और पालकों ने समाधान व्यक्त किया। इस वक्त गांव के सरपंच, उप सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, शाला व्यवस्थापन समिति के अध्यक्ष तथा सदस्य गण मौजूद थे। इस कार्यक्रम की सफलता के लिए दोनों शाला के मुख्य अध्यापक और सभी अध्यापकों ने परिश्रम किया। मी श्री आनंदराव प्रभाकर मराठे, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा खंडलाय बुद्रुक, तालुका जिल्हा धुळे। आज आपल्या भारताला या देशामध्ये, या जगामध्ये जर पुढे न्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्या मोदींनी निपुण भारत अभियान सुरू केलं आहे। त्या अंतर्गत आता आपल्या महाराष्ट्र राज्याला जर शैक्षणिक क्षेत्रात वाचन लेखन गणन या क्षेत्रात जर पुढे न्यायचं असेल तर त्यासाठी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम हा 5 मार्च 30 जूनपर्यंत राबवण्यात येत आहे। त्या अंतर्गत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा स्तर ठरवून त्याच्यावर कृती कार्यक्रम राबवून त्यांचा स्तर उंचावण्याचे प्रयत्न प्रत्येक शाळे स्तरावर केला जात आहे। त्यासाठी आमच्या खंडलाय बुद्रुक गावातील जिल्हा परिषद शाळा खंडलाय बुद्रुक तसेच भटाई देवी माध्यमिक विद्यालय खंडलाय बुद्रुक याच्यात आमच्या विद्यार्थ्यांना निपुण करण्याचं कार्य आमच्या शिक्षकांच्या हातून हे घडत आहे। त्या अंतर्गतच आज दिनांक 5 मार्च 2025 रोजी 5 एप्रिल 2025 रोजी आज येथे चावडी वाचन हा कार्यक्रम पायाभूत व संख्याज्ञान कौशल्य अंतर्गत निपुण महाराष्ट्रामध्ये चावडी वाचन हा कार्यक्रम आमच्या इथे खंडलाय बुद्रुकच्या चावडीवर हा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे। त्यासाठी सर्व ग्रामस्थ, शिक्षकवृंद, भटाईदेवी माध्यमिक शाळेचे शिक्षकवृंद, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी आज येथे सर्व पालकांसमक्ष वाचन करून दाखवलेले आहे। गणिती क्रिया आणि संख्याज्ञानबद्दल माहिती दिलेली आहे आणि सर्व पालकांनी त्या बाबतीत समाधान व्यक्त केलेलं आहे आणि शिक्षकांनी सुद्धा समाधान व्यक्त केलेलं आहे। धन्यवाद। महाराष्ट्र धुले से सी न्यूज संवाददाता अनिल सिसोदिया की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।